रोजी माननीय पालकमंत्री संभाजीनगर कंसात औरंगाबाद श्रीमान संजयजी शिरसाट साहेब यांच्या बोलवण्यावरून मी सखाराम सुखदेव बिराडे तज्ञ अभ्यासक म्हणून आदिवासी कोळी समाजाचा या नात्यानं तसेच प्रभाकर बावस्कर त्याचप्रमाणे अंकुश बाविस्कर यांना बोलवण्यावरून की कन्नड येथे 4-5 दिवसापासून जे उपोषण चालू आहे आदिवासी कोळी समाज बांधवांचं त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी बोलवल्यावरून आम्ही तिथे गेलो, त्यांची भेट घेतली। त्या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, माननीय आमदार संजनाताई जाधव त्याचप्रमाणे इतर आणि आमच्या समक्ष तिथं चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये माननीय पालकमंत्री साहेब यांना आम्ही सांगितलं की बुवा जो उपोषणाचं जे 4-5 दिवसापासून आमच्या आदिवासी कोळी समाज बांधवाचं जे चालू आहे ते अतिशय त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या योग्य रीतीने आहेत, त्याच्यात कोणत्याही प्रकारचं दुमत नाहीये। म्हणून प्रांताने तहसीलदार साहेबांनी यांनी त्यांच्या मागण्यावर विचार करणं गरजेचं आहे। माननीय आमदार संजनाताई जी आहे त्यांनी सुद्धा त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे। माननीय पालकमंत्री साहेबांनी सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे। माननीय कलेक्टर साहेबांनी सुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे। आणि कायदा जो आहे केंद्रीय कायदा त्यानंतर राज्याचा कायदा या सगळ्यांचा ताळमेळ करून जे आहे ते अभ्यास करून कायद्यामध्ये तरतूद आहे कोणत्या कलमानुसार जे आहे प्रमाणपत्र द्यायचं आणि जर त्याच्याकडे डॉक्युमेंट्स पुरावे नसतील, काही पुरावे नसतील तर कोणत्या पद्धतीने त्याची चौकशी करून गृह चौकशी करून रूल 4 मध्ये ते कायद्याच्या रूल 4 मध्ये ते दिलेलं आहे त्याचा त्यांनी उपयोग करावा आणि गृह चौकशी करून प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी विचार करून ते प्रमाणपत्र त्यांना इश्यू करावं आणि समाजाला न्याय मिळवून द्यावा, जेणेकरून समाजाचे जे आता लहान मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाला त्यांचा उपयोग होईल, त्यांना घरकुल नाहीये त्या घरकुलाला उपयोग होईल। गरीब समाज जो आहे आमचा या समाजाचे मुलं जे आहेत ते शिक्षणापासून वंचित झालेले आहेत, आरोग्यापासून वंचित झालेले आहेत, प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना ते मिळत नाहीये। त्याचा सामाजिक दर्जा सुधारावा यासाठी संविधानाने तरतूद केलेली असताना सुद्धा तो प्रमाणपत्राअभावी तो त्यांना मिळू दिला जात नाही। म्हणून जे आहे प्रांत साहेबांनी कलेक्टर साहेबांनी विचार करून माननीय महोदय मंत्री महोदयांनी विचार करून या समाज बांधवाला जे आहे आदिवासी समाज बांधवांना तात्काळ न्याय द्यावा। आपण जी समिती गठीत करण्याचा जो विषय काढला ती समिती गठीत करण्याचा विषय आम्हाला मान्य नाही, त्यामुळे आम्ही त्याला सहमती नाही, आमचा विरोध आहे। म्हणून यांनी जे शासनाने जर कायदा केलेला आहे त्या कायद्यामध्ये तरतूद आहे की बा कशा पद्धतीने प्रमाणपत्र द्यायचं, जर ती तरतूद आहे तर त्या तरतुदीचा वापर करून तुम्ही देणं गरजेचं आहे। तर आम्हाला माझी ही विनंती आहे की यांनी हे प्रमाणपत्र साहेबांनी द्यावं आणि समाज बांधवांना जे आहे न्याय मिळवून द्यावा। जर समाज बांधवांना न्याय न मिळाल्यास आम्ही त्या समाज बांधवांच्या पाठीमागे आहोत। कन्नड येथील आदिवासी कोळी समाज बांधवांच्या पाठीमागे आम्ही सदैव आहोत। त्यांनी त्यांचा न्याय मिळेपर्यंत जो निर्णय घ्यायचा त्यानंतर तुम्ही घेऊ शकता, याच्यात आमचं काही दुमत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी।